नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती आपण नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या मुलाखती आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत आहोत. अर्थात आज आपल्यासोबत असणार आहे प्रभाग क्रमांक 13 मधून श्री दत्तात्रय अनंत गायकर, अपक्ष उमेदवार म्हणून यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे सर तुमचं आपले बदलापूर. नमस्कार. तर आपण बघत आहोत की अनेक पक्ष जे आहे बदलापूर शहरातून समोर येत आहेत. भाजपा असू द्या, शिवसेना असू द्या, उभाठा असू द्या किंवा अनेक पक्ष जे आहेत बघायला मिळत आहेत. मात्र यंदाच्या वेळेस प्रभाग क्रमांक 13 मधून नवीन चेहरा जो आहे अपक्ष म्हणून बघायला मिळतोय. नवीन म्हणजे समाजकार्याच्या माध्यमातून अनेक वेळेला त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, परंतु रिंगणामध्ये निवडणुकीच्या अपक्ष म्हणून यंदाच्या वर्षी लढवत आहे. सर, स्वतःची संपूर्ण थोडक्यात ओळख आणि शैक्षणिक माहिती आणि वाटचाल दर्शकांना सांगा. ॲक्च्युली मी जवळजवळ 85 पासूनच शाखा प्रमुख वगैरे होतो आणि त्यानंतरच बऱ्याच सोयी सुविधा आम्ही हे शिबिर असतील, रक्तदान शिबिर, मेडिकल शिबिर किंवा धावण्याच्या स्पर्धा वगैरे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकार गुणांना वाव मिळालं म्हणून स्थानिक कार्यक्रम करत होतो. आणि त्यातूनच एक गणेशोत्सव पाटीलपाडा येथे मी नवीन सुरू केला होता. त्याला जवळ 40 वर्ष आम्ही त्यावर काम केलं आणि सजावटीमध्ये तो प्रथम गणेशोत्सव म्हणून बदलापुरात मोठा झाला होता, बदलापूरचा राजा म्हणून. आणि त्या ठिकाणी मी स्वतःच डेकोरेशन करत होतो. जवळजवळ 39 वेळा 2 क्रमांकांचा आणि 32 वेळा प्रथम क्रमांकाचं प्राईज त्या गणेशोत्सवाने घेतलं होतं. बदलापूरला सगळ्यात मोठा गणेशोत्सव तो ठरला. त्या माध्यमातून माझं कार्य सुरू झालं आणि शिक्षणसुद्धा सुरू होतं. मी SSC नंतर ITI ते ट्रेनिंग घेतलं होतं टेक्निकलला आणि शिवाय प्रायव्हेट पार्ट टाइम शिक्षण पण मी इलेक्ट्रिकलचं घेत होतो. वर्षापासून बदलापूरमध्ये राहतात? माझा जन्मच बदलापुरामध्ये झालेला आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आणि त्याच्या माध्यमातून एक आवड कायम होती मला समाजकार्याची, ती मी करत होतो. मग त्यात कोणासाठी धावायचं, चला आपल्याला तेव्हा धनुष्याची एक वेगळी शिवसेना जेव्हा फुफावत चालली तेव्हा मनोहरदादा आंबवडेंच्या हाताखाली मी काम करत होतो आणि ते शिक्षण, राजकारणाचं, समाजकारण कसं करावं याचं मी शिक्षण पूर्ण त्यांच्या माध्यमातून घेतलं. त्यामुळे तेव्हापासून ते वेळच होतं की आपला कोण सैनिक उभा राहिला की त्याच्या मागे धावायचं, कशाची पर्वा करायची नाही. मग यावेळेस जसं की आपण सांगितलं की शिवसेनेच्या माध्यमातून आपण अनेक कार्य केलेली आहेत, समाजकार्य केली. मग अपक्ष म्हणून यंदाच्या वर्षी उमेदवार लढवण्याचा निर्णय का घेतला गेला? अपक्ष म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला तर मी ॲक्च्युली ऐन वेळेला हे सगळं झालं आणि त्यामुळे मला सांगण्यात आलं की जरा तिकीट वरून घेण्यात आलंय. तर म्हटलं मी ठीक आहे, वरून घेण्यात आलंय मग चालेल. मग स्थानिक लेवलला सुद्धा वरून तिकीट येत असतील आणि मी माझा प्रचार जवळजवळ 3 महिने आधीपासूनच सुरू केला आहे. तर मग त्यांना मी 2 दिवस आधीच निरोप पाठवला, ठीक आहे तुम्हाला वरून तिकीट देण्याचं असेल तर मग माझा इलाज नाही आहे, तुम्ही त्याला हवं ते द्या, तुमच्यावर कोणाचं बर्डन नको, मला पण कोणाला वरनं सांगायला नको. शिवाय माझे जे आहेत वरचे ज्यांना मी मानतो तर त्यांना मी विचारलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे अपक्ष चालेल, राहा उभा म्हणून. प्रभाग क्रमांक 13 मधून आपण बघत आहात की दत्तात्रय गायकर जे आहेत प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष म्हणून यंदाच्या वर्षी निवडणूक लढवत आहे. आपण याआधी बघितलं या प्रभागामध्ये जे आहेत दुसरे चेहरे आम्हाला बघायला मिळालेले आहेत अपक्ष म्हणून. आता ते तुमच्यासोबत निवडणूक लढवत आहेत. काय वाटतं या प्रभागामध्ये कुठली कामं जी आहेत ती व्हायला पाहिजे होती आणि अद्यापही झालेली नाहीयेत? ॲक्च्युली बराच आपण स्टेशनमधून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्टेशन भोवतालचा जो परिसर आहे तो अतिशय घाणेरड आहे आणि त्या ठिकाणी फिश मार्केट आहे आणि त्या फिश मार्केटसाठी पण मी बराच प्रयत्न करतो की तिथे स्वच्छता हवी आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व्यवस्थित तिथे चालता यावं, आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांनाही त्याचा त्रास नको. त्या स्वच्छतेसाठी मी नेहमीच भांडत असतो नगरपालिकेबरोबर, पण ते अद्ययावत करण्यासाठी आता मी प्रयत्न करणार आहे नक्की, जेणेकरून तिथले जे आतमध्ये मच्छी सगळे आहेत त्यांना आणि नागरिकांना कोणालाही त्रास होऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रभागामध्ये उद्यानं आहेत का? काय वाटतं? उद्यानं झाली, ज्येष्ठ नागरिक कट्टा झाला,
त्याचबरोबर ठिकठिकाणी जे आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का की जर तुम्हाला नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली आहे, जर संधी मिळाली तर स्वच्छतागृह जे आहेत ते झाले पाहिजेत, त्या संदर्भात काय बोलाल? नक्कीच स्वच्छतागृहे झाली पाहिजेत, कारण ऍक्च्युली स्टेशनपासूनच सुरुवात होतीये. आता स्टेशनलाच आता स्वच्छतागृह नाहीयेत. काम जरी चालू असले तरी प्लॅटफॉर्मवरची ती समस्या मोठी आहे. आणि शिवाय बाहेर आल्यावर स्वच्छतागृह इथे नाहीच आहे जवळ कुठे. आणि ज्या ज्या ठिकाणी स्वच्छतागृह पाहिजे ती जी रहिवासी वस्तीची जागा आहे, जिथे लोक येतात जातात जास्त, त्या ठिकाणी ते हवंय. एक गांधी चौकात आहे, त्याशिवाय इथे दुसरं कुठे नाही. आणि गांधी चौकात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण मस्त आता ते हे केलेत, काय म्हणतात त्याला, ते सगळं केलं आणि त्याच्याच बाजूला ते हे ठेवलंय आणि तिथे सतत एवढा कचरा पडत असतो. शिवाय इथे मच्छी मार्केटचे इथे सतत कचरा तो पडलेला असतो आणि कायम मी त्याच्या मागे लागत असतो, कारण त्या कचऱ्याची विल्हेवाट पण वेळेवर होत नाही. नागरिकांना त्रास होतो, दुर्गंधी पसरते. या सगळ्यावर माझं कायम लक्ष असतं आणि मी कायम त्या डिपार्टमेंटच्या मागे लागून ते कचरा वगैरे उचलण्याचं काम करत असतो. आपण जर बघत असाल तर यंदाच्या वर्षीची निवडणूक जी आहे ती पैशाची निवडणूक आहे असं बोलले जात आहे. आपल्या समोर देखील बलाढ्य पक्ष आहेत, अनेक असे उभाठामधून देखील आहे, शिवसेना आहे, भाजप आहे. तर तुम्हाला काय वाटतं की यंदाच्या वेळेस बदलापूरकर जे आहे पैशाला वाव देतील की नवीन चेहऱ्याला संधी देतील? मला नाही वाटत ह्या क्षणाला तरी आत्ताचे जे राजकारण चालू आहे त्या ठिकाणी पैशाला महत्व देतील असं मला अजिबात वाटत देत नाही. कारण आता लोकांना गरज आहे ती काम करणाऱ्याची, आणि लोकांना आता सतत सतत ते चेहरे नको आहेत आणि आता कुठेतरी त्यांना बदल हवा आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता, सतत काम करणारा कार्यकर्ता, त्यांच्या नक्की मनात आहे माझ्या मतदारांच्या. आणि माझे मतदारच ही माझी श्रीमंती आहे, त्यामुळे पैसेवाल्यांना कोणी विचारतील असं मला वाटत नाही. आणि कोणी माझ्या इथे उमेदवार असा नाही की ते पूर्वीपासून काम करतायत. आत्ता फक्त दिवाळी, होळी एवढ्यापुरतंच काम करतायत. जेव्हा निवडणुका जवळ आल्यात तेव्हा फक्त सणासुदीला फक्त सरासर आपले पैसे घेऊन उतरायचं. आणि पण आता लोकांना बदल हवा आहे. जेव्हा जेव्हा मी प्रचाराला जातो लोकांना नक्की बदल हवा आहे. लोक काय बोलतात? लोक बोलतात काय नको आता पक्षापेक्षा आम्हाला काय बोलून, कुठल्या पक्षात आहेत? म्हणलं नाही अपक्ष आहे. हा मग ठीक आहे, चला हेच पाहिजे आम्हाला. म्हणजे ठीक आहे, लोक जे सत्ताधारी पक्ष आहेत, जे काही वास्तव्यास आहे, त्यांना लोक कंटाळली आहेत. कंटाळेत. हे वरचं आता टीव्हीच्या बातम्या बघताय तुम्ही, तर पत्रकार आहेत सगळीकडे, तुम्ही चिखलफेक चालू आहे. तर माझा एकदम शांत प्रचार चालू आहे. माझ्या कामावर लोकांचा विश्वास आहे. मी एकटा दुकटात जाऊन मी गँग घेऊन फिरत नाही की जेणेकरून आपल्यावरती असं दडपण आणण्याचा प्रयत्न होत नाहीये का? कारण तुम्ही अपक्ष आणण्याचा प्रयत्न होतोय, कारण ज्या पक्षांकडून होतोय, कारण त्या पक्षाचं मी नाहीच आहे दडपण द्यायला. कारण मी खंबीर आहे पहिल्यापासून मातोश्रीचा, त्यामुळे तो प्रश्न उद्भवत मी त्यांना सांगतो मी मातोश्रीचा आहे, तुम्ही मला दडपण आणायचा प्रयत्न नाहीच आहे. आणि तसा दडपण नाहीये, पण शांतपणे सांगत होते घे मग आम्हाला फायदा होईल, तुम्हाला फायदा होईल, रिक्वेस्ट करतायत. तर मी त्यांना सांगतो की माझं काम आहे आणि मी तुमच्या कुठल्याही पक्षाचा हे नाहीये आणि कुठल्या पक्षात माझे जाणारच नाही. म्हणजे एवढा माझा पक्षावर माझा विश्वास आहे. बरे खालून जराशा चुका झाल्या असतील, पण वरून मला माहिती आहे मला मानतायत आणि मी मातोश्रीला मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी सतत कामात असतो. इतर वेळी पण सतत लाईटच्या मागे, कचऱ्याच्या मागे सगळं काम मी सतत चालू असतं 12 महिने. त्यामुळे काय फरक पडत नाही पैसा आणि याचा. बदलापूरकरांनी जर संधी दिली नगरसेवक म्हणून काम करण्याची, तर कुठलं काम सर्वात पहिले करणार आहात? सर्वात पहिले माझ्या, आता मी स्वतः नाट्य कलावंत, चित्रपट कलावंत आणि चित्रपट दिग्दर्शक असल्यामुळे पहिल्यापासून माझी मागणी होती की बदलापुरात एक चांगलं नाट्यगृह व्हावं. आणि जे कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी इथे कुठेही ती व्यवस्था नाहीये. मग माझ्यासारख्या कलाकारांनी मग ते कामगार मंडळ किंवा कोणाचं प्रायव्हेट हॉल, एवढे हॉल आमचे व्हायचे की त्या कोण कंटाळायचे अक्षरशः कलाकार. मग त्यासाठी माझी पहिलीच मागणी होती. मी अर्ज पण फार वर्षापूर्वी केला होता तिथे. आणि मग अशा कलावंतांना कुठेतरी कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगलं अद्ययावत नाट्यगृह व्हावं, जेणेकरून ज्या आपल्या इथल्या बदलापूरचे सगळे कलाकार आहेत
त्यांना मी तर बदलापूरच्या कलाकारांना माझ्या चित्रपटांमध्ये बऱ्याच वेळेला संधी दिली आहे, देतोय. तर एक अद्ययावत नाट्यगृह बदलापूरमध्ये व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि जे जे मी चित्रपट केले हे बदलापूरचा आसपास जो एरिया आहे त्याच ठिकाणी मी चित्रपट तयार केलेत, जेणेकरून चित्रपट हा बदलापूरकडे वळला पाहिजे, इथे पंढरी झाली पाहिजे चित्रीकरणाची. तुमची एकंदरीत मागणी आहे की जर संधी मिळेल तर सर्वात पहिले नाट्यगृहाचं जे काम आहे ते करा. हो हो. तर हॉस्पिटल्स वगैरे त्याची देखील आपण जे आहेत मागणी केलेली आहे. या ठिकाणी आम्ही बघतोय की पूर्ण करणार असं उद्यानं आहेत, खूप काही जे आहेत, जर संधी मिळाली तर करणार असं जे यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. उद्यानाची अवस्था जी आहे सध्या, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की उद्यानं केली जातात पण त्यावर देखभाल केली जात नाही. बरं, मेंटेनन्स अजिबात होत नाही. म्हणजे आपण जे गवत लावतो ते तर म्हणजे 3 महिन्यातच सुकून जातं, मग त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मग किती वेळा 3-3 महिन्यातून गार्डन ते करायला लागतं. मग ते गार्डन न करता तिथे चांगल्या प्रकारची व्यवस्था करून कॉन्क्रीटचं काहीतरी, आणि फक्त नागरिकांना वॉक करण्यासाठी बरीच छोटी जागा असावं, पण ती आपण चांगली झाडाला तिथे लावली पाहिजे, त्याची देखभाल झाली पाहिजे. पण या देखभाल करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. उद्यानं झाली पाहिजेत पण ती देखभाल मुख्य आहे ती झाली पाहिजे. निवडणुकाच्या प्रचारासाठी जात असताना अनेक नागरिक जे आहेत ते त्यांना बोलतायत की त्यांना यंदाच्या वर्षी नवीन चेहरा पाहिजे आहे असं. दादा, आपण थोडीशी कौटुंबिक माहिती घेऊया जेणेकरून आपला नगरसेवक कसा आहे हे जनतेला समजेल. तुमच्याकडे 4 व्हीलर वगैरे किती आहेत, 4 चाकी वाहन किती? माझ्याकडे आता सुरुवातीला तरी माझी ही 2 चाकं होती आणि एकच 2 व्हीलर आहे माझ्याकडे. 4 व्हीलर वगैरे माझ्याकडे नाहीये. आणि गरीब घराण्यातून मी जन्माला आल्यामुळे आणि सगळे माझे परिचयाचे आहेत. इथे किती बंगलो किती आहे तुमचे? किती बंगलो? बंगलो नाही, एक साधं घर आहे वडिलोपार्जित, जिथे आम्ही 4 भावंड राहतो. पण आता मी अजून भाड्यानेच इथे आहे, कारण मुलं मोठी झाली आहेत. तर आता तो जागा पुरत नाही, त्यामुळे भाऊ तिकडे राहत आहेत आणि आम्ही इथे राहतोय. मग काय वाटतं, जर नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर असं देखील बोलतात की पालिकेमधून जे आहे ठेकेदारीची कामं मिळतात आणि त्याच्यातून पहिले नगरसेवक स्वतःची घरं भरतात, नंतर बदलापूरकरांना जे आहेत कामं करतात बदलापूरकरांची. तर आपली भूमिका या संदर्भात कशी असणार आहे? माझी भूमिका एकदम स्वच्छ असणार आहे. कारण आतापर्यंत मी बऱ्याच नगरसेवकांना निवडून दिलं, बऱ्याच पक्षाला सहकार्य केलं. त्यांच्याकडे मी कामं द्या म्हणून हात पसरायला गेलो नाही. आणि नगरसेवक ज्यावेळेला ते काम देतात त्यावेळेला मी माझ्या कार्यकर्त्यांचा बघत असतो आणि मी त्यांच्याशी भांडत असतो. तुम्ही बाहेरच्या लोकांना काम देऊ नका, कारण तुमच्यासाठी जे कार्यकर्ते झिजलेत त्यांना काम द्या. आणि हे वस्ताद असे असतात की बाहेरच्या कोण कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना तिथे घुसवतात. मग त्यावेळेला मग मनात चीड येते. मग आता उत्तर देताना मी तेच देतो, आता तुम्हाला निवडून यायचं आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरांना बोलवा आणि तुम्ही त्यांना फिरवा, असं स्पष्ट उत्तर असतं माझं. कार्यकर्त्यांसाठी मी लढत असतो कायम. बदलापूरकरांना काय सांगाल? 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आपण जर बघत असाल तर तुम्हाला ही निशाणी जी आहे ती 26 नोव्हेंबरलाच मिळाली ना? हो, हो. म्हणजे आताच मिळाली. म्हणजे प्रचारासाठी तुमच्याकडे देखील 2-3 दिवस जे आहेत शिल्लक मिळाले तुम्हाला. तर बाकीच्या निवडणुका ज्या आहेत काही प्रभागामधल्या त्या पुढे ढकलल्या गेल्या, परंतु आपण जर बघत असाल प्रभाग क्रमांक 13B मधून दत्तात्रय गायकर यांना सुद्धा 2 ते 3 दिवस, 3 ते 4 दिवसच जे आहे प्रचारासाठी मिळालेले आहेत. शेवटचं बदलापूरकरांना काय आव्हान कराल, काय सांगाल? बदलापूरकरांना आव्हान एवढंच करेन मी की माझी निवडणुकीची तयारी आधी होती. मला वाटत होतं की मला तिकीट मिळणार आहे, त्यामुळे मी आधीच 3 महिने प्रचार चालू केला होता की ही माझी निशाणी आणि असं आहे. प्रचार झाला होता, 2 राऊंड तर माझे झाले होते. आणि त्यानंतर निशाणीचा आल्यावर मग ऐन वेळेला पण अपक्षाचा आल्यावर एवढा काय फरक पडला नाही. मला फक्त चिन्हासाठी परत फिरावं लागलं एवढंच मला. पण लोकांचं सगळं आता माझं कल मला लोकांचा माहित आहे. माझे नातेवाईक, माझं कुटुंब जवळजवळ या 13 नंबरमध्ये आहे. माझे मित्रपरिवार माझ्या 13 नंबरमध्ये आहे. विश्वास आहे मला सगळ्या मित्रांवर, कुटुंबावर माझा खूप विश्वास आहे. संधी मला पहिली मिळाली तर ते नक्की माझा विचार करतील आणि इतर नागरिक आहे माझ्या कामावर विश्वास ठेवून ते नक्की संधी देतील असं मला वाटतं. आपली निशाणी आणि थोडक्यात माहिती.
तर मी दत्तात्रय गायकर आपल्या या 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझी निशाणी कब्बशी आहे. तर या वार्डामधून आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की कुटुंबवाद वाढत चाललाय, परिवारवाद वाढत चाललाय. हे कुठेतरी आता थांबायला हवं आणि जे नगरसेवक आहे, ज्यांना ज्यांनी निवडून दिले आपण सतत, ते सुद्धा आपली जागा सोडायला तयार नाहीत या ठिकाणी. तर या सगळ्याचा लोकांना कंटाळा आलाय. म्हणून माझी तीच विनंती आहे सर्व माझ्या मतदारांना की परिवर्तन ही काळाची गरज आहे, परिवर्तन झालंच पाहिजे आणि नक्की माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला कब्बशीवर बटन दाबून निवडून द्याल, एवढी मला आशा आहे, विश्वास आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. प्रभाग क्रमांक 13 मधून यंदाच्या वर्षी तुम्हाला नवीन चेहरा हवा आहे की प्रस्थापित जे काही पक्ष असतील ते पाहिजे आहेत, आम्हाला नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.